नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद सर पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण लयबद्ध मालिका किंवा त्यालाच आपण लयबद्ध माला देखील म्हणतो, लेटर सिरीज। बघा, वेळ न वाया घालवता आज सुद्धा आपण ट्रिकनुसार सर्व प्रश्न घेणार आहोत। 100% गॅरंटी देतो, जर तुम्ही NMS परीक्षा किंवा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये बसला असाल किंवा स्कॉलरशिप परीक्षेची किंवा NMS परीक्षेची तयारी करीत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। वेळ न घालवता पहिलाच प्रश्न तुमच्यावरती स्क्रीनवरती दिसत असेल, मोबाईलच्या स्क्रीनवरती बघा। प्रश्न काय दिलाय नंबर 1 चा BA.A.A.A.A.B.A। ओके, हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला वरती तुम्हाला प्रश्न दिसतच असेल। मी सुद्धा प्रश्न लिहून घेतो जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने मला समजून सांगता येईल। तर बघा, फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याला, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत सुद्धा असेल। BA.A.A.A.B.A। ओके, बघा आता या प्रश्नाला आपल्याला फक्त एका सेकंदात सोडवता येते। किती सेकंदात? फक्त एका सेकंदात। फक्त याला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे। तर बघा, करायचे काय, काहीच नाही। इथे तुम्हाला अल्फाबेट किती आहेत हे काउंट करून घ्या पहिल्यांदा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 आहे। आपण 3 5 15 म्हणजे आपण सिंपली काय करू, 3 3 चे गट पाडू। ओके, 3 5 15 होतात म्हणजे इथे 15 अल्फाबेट आहेत। आपण काय करायला 3 3 याचे गट पाडून घ्यायला। ओके, बघा 3 3 अल्फाबेटचे गट पाडून घ्या। घेतले गट किती झाले? गट 1 2 3 4 आणि 5 गट झाले, राईट। आता बघा, पहिल्या गटामध्ये B डॉट आहे, पण दुसऱ्या गटाकडे बघा BA आहे, म्हणजे इथे सिंपली आपल्याला A भेटणार आहे। ओके, दुसऱ्या गटामध्ये BA आहे। आता आपल्याला भेटलं काय? BAA। पुढे BA आणि इथे A देऊन टाका। पुढे BAA BAA BAA। ओके, हा आपल्याला लयबद्ध माला भेटला। म्हणजे या ट्रिकनुसार ओके गट करायचे आणि त्याच्यामध्ये पुढल्या गटामध्ये काय दिलेलं आहे ते बघा, तसंच पुढल्या आणि त्याच्या पुढल्या गटामध्ये देऊन टाका जसं की मी दिलं। म्हणजे उत्तर तुम्हाला भेटणार आहे A.A.B.B.A.A। ओके, हे उत्तर भेटणार आहे तुम्हाला A.A.B.B.A आणि अजून एक B.B.A आणि अजून एक A, म्हणजे A.A.B.B.A.A। ओके, या पद्धतीने जरी हे एक्झाम्पल समजलं नसेल तर व्हिडिओ स्टॉप करू नका किंवा स्किप करू नका। पुढलं एक्झाम्पल नक्कीच तुम्हाला समजेल। पुढे बघा काय दिले, पुढलं एक्झाम्पल सेकंड नंबरचं क्वेश्चन नंबर 2 काय दिला बघूया आपण। क्वेश्चन नंबर 2 वरती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। क्वेश्चन नंबर 2 C.D.C.CDC.D। ओके, या पद्धतीचा प्रश्न दिला तुम्हाला। आता सांगितलं मी की बाबा आपल्याला अल्फाबेट किती दिलेले आहेत ते पाहून घ्या। अल्फाबेट बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 दिले। इथे सुद्धा 3 चा गट पाडून घ्या डायरेक्टली। ओके, 3 चा गट पाडून घ्या आणि पुढल्या गटामध्ये काय दिलं आहे ते बघा। इथे C.D दिलेला आहे। पुढल्या गटामध्ये C डॉट डॉट दिले म्हणजे C.D C डॉट डॉट इथे D देऊन टाका, कारण की C आणि इकडे D आहे। C आणि D झालं। पुढे बघा C च्या पुढे C आहे थर्ड ह्याच्यामध्ये गटामध्ये। तिसऱ्या गटामध्ये C च्या पुढे C आहे, म्हणून मी इथे C च्या पुढे C देतो आणि इथे सुद्धा C च्या पुढे C देतो। आता लयबद्ध मांडणी काय भेटली तुम्हाला? CCD CCD CC इथे D आणि पुन्हा इथे सुद्धा CCD इथे CCD, म्हणजे उत्तर तुम्हाला मिळणार आहे CCDDCC। ओके, CCDDCC या पद्धतीने। अशा पद्धतीने या ट्रिकनुसार तुम्ही कोणतंही एक्झाम्पल असू द्या, तुम्ही 100% तुम्हाला यश मिळणार। पुढल्या एक्झाम्पलकडे वळूया आपण, क्वेश्चन नंबर 3 कडे। क्वेश्चन नंबर 3 काय दिला बघू आपल्याला।
तुम्हाला वरती स्क्रीनवरती क्वेश्चन नंबर 3 दिसत असेल. डॉट सी बघा, क्वेश्चन नंबर 3 डॉट एक्स, सॉरी डॉट सी नाही, डॉट एक्स डॉट डॉट वाय एक्स वाय डॉट वाय एक्स ओके, असा प्रश्न आहे तुम्हाला. आणि सिंपली बघा, इथे सुद्धा तुम्हाला अल्फाबेट काउंट करायचे. लक्षात घ्या, एक तर 3, 2, 4चा गट असतो. जनरली तर 3, 4. जर उत्तर मिळत नसेल तर 5चा आणि 2चा गट करून बघा. ओके, इथं बघा आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. आता इथे 3 5 15 येते. आता 16 आले म्हणजे 82 16 येते. 82 16 म्हणजे आपण 2 2चे गट करून पाहू आपण. ओके, कितीचे 2 2चे गट बघा. 3 5 15 येते. इथे 15 आलेत काल बघत नाही तर 16 आलेत म्हणजे 82 16. तर 2 2 याचे 8 गट होणं गरजेचं आहे. तर होतात का बघू, मग आपलं उत्तर बरोबर येणार आहे. बघा, या पद्धतीने 2 2 अल्फाबेटचे 8 गट करून घ्या. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 गट झालेला आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर येणार आहे. इथे बघा वायच्या पुढे एक्स आहे, इथं सुद्धा वायच्या पुढे एक्स आहे. इथं वायच्या पुढे एक्स देऊन टाका, इथे वायच्या पुढे एक्स, इथं वायच्या पुढे एक्स, इथे वाय एक्स आणि इथे वाय एक्स, इथे वाय एक्स. म्हणजे लयबद्ध मांडणी तुम्हाला काय भेटली पोरांनो, वाय एक्स म्हणजे उत्तर तुम्हाला भेटेल बघा सिंपली वाय 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 एक्स एक्स एक्स. ओके, हे ट्रिपल वाय ट्रिपल एक्स. पर्याय न देता सुद्धा आपण याचे उत्तर काढू शकता. एकदम सिंपल आणि साधी ट्रिक आहे. ओके, ह्या ट्रिकचा तुम्ही परीक्षेत 100% वापर करा. हे तुम्हाला रामबाण उपाय ठरणार आहे. एकदम सिंपल आणि साधी ट्रिक आहे, लक्षात ठेवायला सुद्धा अवघड नाही. बघा, सगळ्यांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलवरती तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. पुढे वळूया आपण क्वेश्चन नंबर 4 कडे. ओके, वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला. तर बघा, क्वेश्चन नंबर 4 काय दिलेला आहे तुम्हाला, डॉट पुढे डॉट दिलेला आहे. ए क्वेश्चन स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला. डॉट डॉट ए बी बी डॉट बी बी ए डॉट बी ए डॉट बी डॉट ए डॉट. ओके, या पद्धतीचा क्वेश्चन आहे. आता अल्फाबेट आपण काउंट करू. ज्या पद्धतीने आपण अल्फाबेट काउंट केले ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 आलेले आहेत. आता इथं जरी 16 अल्फाबेट आलेले असले तरी इथं 3चे गट करता येणार नाही, लक्षात घ्या. कारण की इथं बघा, जर मी 2चे गट करता येणार नाही, 3चे गट करावे लागतील. कारण की इथं बी बी ए गट होतो बघा तयार. या पद्धतीने जर आपण 3चे गट केलं तर डॉट राहते फक्त. आता समजा दुसऱ्या गटामध्ये बी बी आहे, मी इथं जर बी बी दिलं, बी बी आणि इथं ए आहे म्हणून ए द्या. आता लयबद्ध मांडणी आपल्याला भेटणं गरजेचं आहे. गट कोणतेही करा, काही अडचण नाही. लक्षात घ्या, गट कोणतेही करा, काही अडचण येणार नाही. पण आपल्याला लयबद्ध मांडणी तयार होणं गरजेचं आहे. मग इथं लयबद्ध मांडणी तयार होते का, बी बी ए बी, इथं राहिलं बी ए आणि परत पुढं बी. ओके, या पद्धतीने म्हणजे उत्तर तुम्हाला काय भेटणार आहे हो, बघा उत्तर भेटणार तुम्हाला बी ए बी. या पद्धतीचं तुम्हाला उत्तर भेटणार आहे. खूप सिंपल आहे आणि खूप साधे प्रश्न आहेत आणि सुंदर अशी ट्रिक आहे. नक्कीच तुम्हाला हे उपयोगी येणार आहे. पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण, क्वेश्चन नंबर 5 कडे. क्वेश्चन नंबर 5 काय दिलाय बघूया आपण. तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 5 काय दिलाय बघूया आपण. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचे. चॅनलवरती नवीन आलेला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत 100% या लाईव्ह क्लासचा, या चॅनलचा नक्कीच भरपूर फायदा होईल. बघा, क्वेश्चन नंबर 6 कडे या. भरपूर प्रश्न घेणार आहोत आपण. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल तुम्ही कमेंट करून सांगू शकता. जास्तीत जास्त प्रश्न तेवढी जास्तीत जास्त आपण स्ट्रॉंगली पद्धतीने परीक्षेला सामोरे जाऊ शकतो. बघा, पुढे दिले तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 डॉट बी डॉट ए बी डॉट डॉट बी ए बी डॉट बी ए.
ओके, या पद्धतीचा तुमचा प्रश्न आहे पुढला. डॉट बी डॉट ए बी बी डॉट डॉट बी ए बी डॉट डॉट बी बी ए. क्वेश्चन तुम्हाला वरती स्क्रीनवर सुद्धा तुमच्या दिसत असेल. ओके, बघा आता जर मी या 3चे गट केले, समजा 3चे गट केले मी, तर इथं मध्ये बी आलेले बघा, आणि इथं सुद्धा इथं 3-3चे गट करायला. सिंपली तुम्हाला काय सांगितलं मी आताच की बाबा गट कितीचे करा, तुम्हाला लयबद्ध मांडणी तयार झाली पाहिजे. आपल्याला चॅप्टरला आपण काय घेतलं, लयबद्ध मांडणी, किंवा त्याला आपण वर्णमालिका देखील म्हणतो, किंवा लेटर सिरीज. ओके, आता इथं बघा, इथं जर मी या गटाप्रमाणे घेतलं ए बी बी, पुढल्या गटात सुद्धा लयबद्ध मांडणी तयार होते ए बी बी. मग इथं सुद्धा ए बी बी तयार झाले. इथं सुद्धा तसंच होते का बघूया आपण, ए बी बी. इथं सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला करावं लागेल ए बी बी, आणि इथं ए बी बी. ओके, म्हणजे तुम्हाला लयबद्ध मांडणी काय भेटली, ए बी बी. ओके, मग उत्तर तुम्हाला मिळेल बघा ए बी ए बी बी ए, या पद्धतीचं उत्तर तुम्हाला मिळेल. जेव्हा आपल्याला पर्याय दिले जातात, ऑप्शन दिले जातात, तेव्हा तर आपल्याला उत्तर काढता येतं. पण जेव्हा ऑप्शन न देता आपल्याला उत्तर काढता येईल, तेव्हा आपल्याला परफेक्टली म्हणायचं लयबद्ध मांडणी समजलेली आहे. एकदा तुम्ही सर्व प्रश्न लिहून घ्या व्हिडिओ स्टॉप करून, आणि हेच प्रश्न स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. जर समजत नसेल तर अजून एकदा व्हिडिओचा अनुभव घ्या किंवा व्हिडिओ पहा. ओके, बघा पुढलं क्वेश्चन नंबर 7 कडे वळूया आपण. क्वेश्चन नंबर 7 काय दिलेला आहे पहा. क्वेश्चन नंबर 7 काय दिला आहे बघूया आपण. क्वेश्चन नंबर 7 तुम्हाला वरती स्क्रीनवरती, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसत असेल. डॉट ए सी डॉट सी ए डॉट ए सी ए डॉट ए डॉट ए डॉट. ओके, या पद्धतीचा प्रश्न आहे. अल्फाबेट काउंट करा किती येतात बघू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 15 जरी अल्फाबेट आले असले तरी तर 3चा गट करायचा नाही. तुम्हाला आधीच सांगितलं मी, आपल्याला गट कितीचेही करा, पण लयबद्ध मांडणी भेटणं गरजेचं आहे. इथं बघा लयबद्ध मांडणी एका गोष्टीत भेटते बघा आपल्याला. जर आपण 2चे गट केले तर समजा, तर इथं बघा इथे आणि इथे तुम्हाला दिसतील बघा. आता इथे सी ए आहे, इथं सी ए आहे, आणि इथं जर सी ए, इथं सी ए केलं मी, इथं सी येते बघा. म्हणजे इथं सी ए सी ए सी ए सी ए. आता अल्फाबेट तुम्हाला मी आता सांगितलं की लयबद्ध मांडणी तयार होणं गरजेचं आहे. इथं लयबद्ध मांडणी तयार झाली कधी, मी 2-2चे गट केल्यावर बघा. 2-2चे जर गट केले, सी ए सी ए सी ए सी ए सी ए. ओके, सी ए तुम्हाला लयबद्ध मांडणी तयार झाली, आणि तुमचं उत्तर सुद्धा निघलं बघा, सी ए सी 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 सी. ओके, सी ए सी 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 सी. ओके, या पद्धतीचं उत्तर आहे. अजून सांगतो, लयबद्ध मांडणी काढायला शिका. ओके, लयबद्ध मांडणी तयार झाली की तुमचं 100% उत्तर निघलं म्हणून समजा. पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण. क्वेश्चन नंबर 8 कडे. सॉरी, लाईट गेलेला आहे तर इथेच थांबतोय मी. आपण भरपूर क्वेश्चन घेणार होतो, पण लाईट गेल्यामुळं इथेच थांबतोय मी. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा ट्रिकनुसार. धन्यवाद.